जिवंत देव आहे आणि देवच आहे तो काय करतो आम्हाला चालवतो. हालेलुया. किती बहीण भावांना देव चालवतो. हालेलुया. बायबल आम्हाला असं सांगतं की जितक्यांना देव चालवतो ते कोण आहे? देवाचे पुत्र आहेत आणि देवाच्या कन्या आहेत. हालेलुया. जर आम्हाला देवाचा आत्मा चालवतो तर आम्ही देवाचे लेकरं आहे. जर आम्हाला या जगामध्ये चालत असताना शैतानाचा आत्मा चालवतो तर मग आपण कोण आहे? शैतानाचे लेकरं. असं मी सांगत नाही, बायबल सांगतं. हालेलुया. म्हणून आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे. या जगामध्ये चालत असताना मला कोण चालवत आहे? मी कुणाचा शब्द ऐकून जीवन जगत आहे? मी कुणाच्या शब्दावरती विश्वास ठेवून जीवन जगत आहे? जर आम्ही देवाच्या शब्दावरती, जर आम्ही देवाच्या वचनावरती आणि जर आम्ही येशूवरती विश्वास ठेवून जीवन जगतो तर आमचं जीवन कसं होतं? आशीर्वादित होतं. हालेलुया. तर जसं की कालच्या दिवसामध्ये मी थोडं बायबल वाचत होतो आणि बायबल वाचत असताना मला 3 विषय मिळाले होते आणि त्या 3 विषयावरती मी देवाचं वचन मनन करत होतो आणि मग मी विचार केला की मी आजच्या दिवसामध्ये काय सांगायला पाहिजे. आणि जसं की मला सांगायचं होतं एक वेगळा विषय, परंतु आपण 40 दिवसाच्या उपासमध्ये आहे, उपास आणि प्रार्थनेमध्ये आहे. तर देवाच्या आत्म्याने मला म्हटलं की तू या विषयावरती आज काय कर बोल. जसं की आता आपण 40 दिवसाच्या उपासामध्ये आहे तर आज आपण पाहणार आहे उपासाचं महत्त्व बायबलमध्ये काय आहे. आमेन. उपासाचं महत्त्व बायबलमध्ये काय आहे. जर तुम्ही बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार. बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की 40 दिवस तुम्ही उपास करायला पाहिजे म्हणून. बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की तुम्ही 40 दिवस उपास करायला पाहिजे म्हणून. पण बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की तुम्ही करू नका म्हणून. पण बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही की तुम्ही करायला पण नाही पाहिजे म्हणून. परंतु आपण जे प्रभू येशू ख्रिस्ताचे कोण आहे? लेकरं आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहे. तर जसं आपला गुरु ज्या गोष्टी करतो ना, आपण पण काय करायला पाहिजे? आपल्या गुरुचं काय करायला पाहिजे? आचरण करायला पाहिजे. जसं गुरु आपला करतो, जसं गुरु आपला राहतो, जसं आपला गुरु राहतो तसं त्याचे शिष्य पण राहत असतील ना. तुम्ही बघा या जगामध्ये भरपूर गुरु आहेत. त्या गुरुचं आचरण करतात का नाही लोक? मग आपला गुरु कोण आहे? आपला गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे. जर आपला गुरु आपला देव प्रभू येशू ख्रिस्ताने जर 40 दिवस उपास केलेले आहेत, आम्ही पण काय करायला पाहिजे? करायला पाहिजे ना. भले लिहिलं नाही बायबलमध्ये की तुम्ही करा म्हणून, पण असं तर कुठं लिहिलं की तुम्ही करू नका म्हणून. म्हणून आपण या जगात चालत असताना आपण कुणाचं जीवन आचरायला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताचं. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आचरणार, त्याच्या जीवनाच्याद्वारे जर आम्ही शिकणार आणि त्याच्या जीवनासारखं जर आम्ही जीवन जगायचा प्रयत्न करणार, डेफिनेटली निश्चितपणे देव काय करणार? आमचे जीवन आशीर्वादित करणार. तर जसं मी उपासाबद्दल थोडं मनन करत होतो, उपासाबद्दल मी वाचत होतो आणि देवाचा आत्मा मला बोलत होता आणि मी उपासाबद्दल लिहित होतो. तर तुम्हाला माहित आहे का की बायबलमध्ये आम्ही उपास का करायला पाहिजे? बायबलमध्ये 40 दिवस उपास करा म्हणून लिहिलं नाही, परंतु बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही उपासाचं काय करायला पाहिजे? 1 दिवस नेमायचा आहे. म्हणजे या वचनाच्या नुसार आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही उपास करू शकतो. जर तुम्हाला कोणी पण विचारलं तर तुम्हाला सांगायला यायला पाहिजे. काय सांगायला यायला पाहिजे? की बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे? उपास करायला सांगितलेलं आहे. आमेन. परंतु 40 दिवसच तुम्ही करता पास्टर असं भरपूर लोक म्हणते मला पण. म्हटलं मग ठीक आहे ना, करू नका म्हणून कुठे लिहिलेलं आहे. पण बायबलमध्ये जर तुम्ही वाचाल आणि देवाचा आत्मा तुमच्याकडे असेल तर तुम्हाला समजणार बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे की तुम्ही काय करा? उपासाचा 1 दिवस नेमायचा. आणि त्या दिवसामध्ये मग आम्ही शिकायला पाहिजे की आम्ही कुठल्या पद्धतीने उपास करायला पाहिजे. जो 1 दिवस आम्ही नेमतो उपासासाठी, तो 1 दिवस आम्ही कुणासाठी नेमायला पाहिजे? देवासाठी नेमायला पाहिजे. मग त्या दिवसामध्ये आम्ही काय करायला पाहिजे? जे देवाच्या गोष्टी आहेत तेच करायचं. पण जर तुम्ही उपासाचा दिवस नेमला आणि तुम्ही म्हणत आहे माझा उपास आहे, मी उपासामध्ये आहे, मी उपास करत आहे, मी प्रार्थना करत आहे आणि या जगात चालत असताना जर तुम्ही सर्व जगातल्या गोष्टी करायला लागला, मग देव तो उपास तुमचा मान्य करणार का? कधीच करणार नाही. बायबल असं सांगतं. परंतु बायबल आम्हाला सांगते की उपास करायला सांगितलेलं आहे बायबलमध्ये. मग कुठं पाहायला मिळतं बघा. जर तुम्ही योएलचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 4वं वचन तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला स्पष्टपणे पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं? की बायबलमध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की तुम्ही काय करायला पाहिजे? उपास करायला पाहिजे. तुम्ही उपास करायला पाहिजे, तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे, तुम्ही देवाजवळ आरोळी मारायला पाहिजे. तुमचं जे दुःख आहे, तुमचं जे कष्ट आहे, तुम्ही ज्या पिढ्यामध्ये आहे त्या पिढ्यामधनं बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? उपास करायला पाहिजे आणि प्रार्थना करायला पाहिजे.
देवाचं वचन काय सांगतं? योएलचं पुस्तक याचा पहिला अध्यायचा 14 वचन वाचू आपण. उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा. हा बघा, देवाचं वचन काय सांगतं? उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा. पवित्र मेळा भरवा. तुमचा देव परमेश्वर आपला जिवंत देव जो परमेश्वर आहे, तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरामध्ये वडील लोकांना देशात राहणाऱ्या सर्वांस व ज्या शहरामध्ये तुम्ही राहता त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना जगवा परमेश्वराला आरोळी मारा. व परमेश्वराला आरोळी मारा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता उपवासाचा एक दिवस नेमायला सांगितलेला आहे. आता उपवासाचा दिवस नेमल्यानंतर सेकंड स्टेप काय आहे? कुठं जमायला सांगितलंय? मंदिरामध्ये. हालेलुया. आम्ही ज्या वेळेस उपवास करतो, ज्यावेळेस आम्ही डिसिजन घेतो की आज आम्ही उपवास धरणार आहे, तर आम्ही काय करायला पाहिजे? कुठं जमायला पाहिजे? मंदिरामध्ये जमायला पाहिजे. हालेलुया. कारण बायबलच असं आम्हाला सांगतं की तुम्ही काय करा, उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा आणि काय करा, तुम्ही मंदिरामध्ये जमा. आणि मंदिरामध्ये काय करा, तुम्ही जे देवाचे लोक आहेत, जे देवाचे निवडलेले लोक आहेत, त्यांना तुम्ही काय करा? बोलवा, जमवा. आणि काय करा, तुम्ही देवाच्या जवळ जाऊन काय करा, तुम्ही आरोळी मारा. मग जेव्हा आम्ही देवाच्या घरामध्ये येणार, उपवास करून, प्रार्थना करून, आणि मग देवाला आम्ही काय करणार? आरोळी मारणार. मग आरोळी मारत असताना आम्ही शिकायला पाहिजे. आता उपवास तर धरलेला आहे, प्रार्थना तर करायला आम्ही देवाच्या मंदिरात आलो आणि बायबलच्या नुसार आम्ही आरोळी पण मारत आहे. मग आरोळी मारत असताना आम्ही आरोळी कुणासाठी मारायचं हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. देवाच्या मंदिरात आम्ही आलो आणि मग आम्ही स्वतःसाठीच आरोळी मारत आहे. देवा, माझ्यावरती तू दया कर, माझं कष्ट तू काढून टाक, माझं कर्ज काढून टाक, मला चांगलं जीवन दे, मला घर दे, मला गाडी दे. आता आरोळी मारायला लागले देवाच्या मंदिरात. मग देव काय करणार? बरं झालं तू चांगली गोष्ट केला, देवाच्या घरामध्ये आला, उपवास ठेवला, प्रार्थना केला, तू देवाच्या मंदिरामध्ये आला आणि आरोळी पण मारायला. मग देव असा उपवास मान्य करतो का? बायबल काय सांगतं? ज्यावेळेस आम्ही उपवास आणि प्रार्थना करतो ना, आम्ही काय करायला पाहिजे? आरोळी मारायचं. आम्ही काय करायचं? बायबल सांगतं आम्हाला आरोळी मारायची. पण आम्हाला आरोळी कुणासाठी मारायची? स्वतःसाठी नाही मारायचं. जे दुःखामध्ये आहे, जे कष्टामध्ये आहे, जे बंधनामध्ये आहेत, जे व्याधीमध्ये आहेत, जे पापामध्ये गुरफटलेले आहेत, जे लोक अजून तारण प्राप्त केलेले आहेत, ज्यांना कारणाचं वचन अजून समजलं नाही, ज्या लोकांनी साल्वेशन प्राप्त करून घेतलं नाही ना, अशा लोकांसाठी आम्हाला काय करायचंय? उपवासाच्या दिवसामध्ये प्रार्थना करायची, मध्यस्थी करायची आणि आरोळी मारायची देवाजवळ. देवा, जसं माझं तारण झालेलं आहे, त्या भावाचं पण काय होऊ दे? तारण होऊ दे. जसं माझं तारण झालेलं आहे, जसं मला तारणाची वचन ऐकायची कृपा मिळालेली आहे देवा, तसं त्यांना पण तू कृपा दे. आणि देवा, तू त्यांना पण काय कर? तारण दे. आणि जे ते दुःखामध्ये आहेत, जे कोणत्या आजारामध्ये असतील, जे कोणी समस्येमध्ये असेल देवा, त्यांना तू काय कर? बाहेर काढ. अशा पद्धतीने आम्ही काय करायला पाहिजे? आरोळी मारायला पाहिजे. जर अशा पद्धतीने आम्ही आरोळी मारणार, देव काय करणार माहितीये का? आमचं ऐकणार. हालेलुया. काय करणार देव? आमचं ऐकणार. तर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे? की उपवास आम्हाला करायचा आहे, एक दिवस धरायचा आहे आम्हाला उपवास. आणि जसं आता आपण 40 दिवसाच्या उपवासामध्ये जात आहे, आणि मग जसं मी वचन वाचत होतो आणि वचन वाचत असताना मी पण विचार केला की आम्ही उपवास का करायचा आहे? का करायचा आम्ही उपवास? जर तुम्ही बायबल वाचाल आणि देवाचा आत्मा तुमच्याकडे असेल तर देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलणार. हालेलुया. जर देवाचा आत्मा माझ्या संगती बोलतो तर देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलणार नाही का? बोलणार. परंतु तुम्ही किती त्या आत्म्याला वाहून घेणार ना, त्याच्यावर डिपेंड करतं. काय करतं? देवाचा आत्मा तर आमच्यामध्ये आहे. जेव्हा आम्ही तारण प्राप्त केलं, आम्ही उद्धार प्राप्त केला ना, देवाचा आत्मा आमच्यामध्ये आलेला आहे. परंतु त्या आत्म्याला तुम्ही किती यूज करता, त्या आत्म्याला तुम्ही किती पेटवता, तुम्ही त्या आत्म्याला किती % पेटवता, त्याच्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही 10% पेटवलं तर तुम्हाला 10% बेनिफिट मिळणार. जर तुम्ही 30% पेटवलं तर तुम्हाला 30%च मिळणार. जर तुम्ही 60% पेटवलं तर 60%. जर तुम्ही 100% पेटवलं तर तुम्हाला 100% मिळणार. आणि मग देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलत राहणार. जसं मी बायबल वाचतो ना, तर बायबल वाचत असताना एक वचन मला मिळालं तर मी कंटिन्युअसली कामावरती पण, गाडीवरती जात असताना पण मी तेच वचन मनन करत राहतो. ते वचन असं आहे का? त्या वचनाचं तिथं आहे का? ते वचन असं आहे का? जर आम्ही कंटिन्युअसली मनन करत राहणार ना, ऑटोमॅटिकली देवाचा आत्मा पण काय करतो आपल्या संगती? एक वचनाच्या द्वारे दुसरं वचन, दुसऱ्याच्या द्वारे 3, 4, 5, 6, 7 असं वचन आम्हाला काय होतं? मिळत जातं. म्हणून ज्यावेळेस मी वचन वाचत होतो, मला पण प्रश्न होता की आम्ही उपवास का करायला पाहिजे?
का करायला पाहिजे? दुसरे लोक करतात म्हणून आम्ही करायला पाहिजे असं आहे का? किंवा ती बहीण धरलेल्या म्हणून मी धरायला पाहिजे का? किंवा त्या लोकांनी उपास धरलेला म्हणून मी धरायला पाहिजे का? नाही. बायबल काय सांगतं? आम्ही उपास का धरायला पाहिजे? कारण परमेश्वराने सांगितलेलं आहे आम्हाला उपास धरायला. काय करायला सांगितले? परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे उपास करायला. आणि जर आम्ही वाचतो बघा मत्ती कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 14-15 वचन जर तुम्ही वाचाल तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपली सेवा केला आणि सेवा करून एका दुसऱ्या ठिकाणी जात आहे आणि जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये पण योहान म्हणून एक संदेश होता ज्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? बाप्तिस्मा घेतला. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा कोण केला? योहानाने बाप्तिस्मा केला प्रभू येशू ख्रिस्ताचा. आणि बाप्तिस्मा केल्यानंतर ना मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या कार्याला काय केली? सुरुवात केली. जोपर्यंत त्यांनी बाप्तिस्मा घेतला नाही ना तोपर्यंत त्यांनी त्याच्या कार्याला सुरुवात केली नाही. आमेन. म्हणून आम्ही भरपूर वेळेस सेवा भरपूर लोकांना वाटतं, भरपूर लोकांच्या मनामध्ये खूप इच्छा असते. काय इच्छा असते? मी पण सेवा करायला पाहिजे, मी पण देवाचं वचन सांगायला पाहिजे, मी पण स्तुती आराधना करायला पाहिजे, मी पण हात ठेवून प्रार्थना करायला पाहिजे. जर बायबल तुम्ही वाचाल अकॉर्डिंग टू बायबल बायबल जर तुम्ही वाचाल तर ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी सेवा सुरू करायच्या अगोदर काय केलं पाहिजे? त्यांनी बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा घेतल्यानंतर ना त्यांनी त्याच्या कार्याला सुरुवात केली आणि मग पहिला चमत्कार त्यांनी केला काना गावामध्ये. आमेन. ते बायबल आम्हाला असं सांगतं. तर आम्हाला उपवास का करायचा आहे? का करायचं आहे? जसं योहानाचे शिष्य होते आणि योहानाचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि योहान पण त्यांना शिकवत होता. कारण योहान पण संदेश होता आणि धर्मग्रंथ त्याला माहित होतं आणि योहान त्यांना सांगत होता त्याच्या शिष्यांना तुम्ही उपवास करायला पाहिजे, तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे, तुम्ही एक दिवस उपवासासाठी नेमायला पाहिजे. जसं आता आम्ही तुम्हाला सांगत आहे तसं योहान पण त्याच्या शिष्यांना सांगत होता. आणि मग योहानाचे शिष्य पण काय करत होते? उपवास करत होते, प्रार्थना करत होते, आरोही मारत होते देवाला. पण दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्ताचे पण शिष्य होते. काय होते? प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते. आणि मग योहानाच्या शिष्यांनी बघितलं स्वतःकडे, अरे आपण तर उपवास करतो, आपण तर प्रार्थना करतो, आपण तर देवाला आरोही मारतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्तासाठी जे शिष्य राहतात ना, प्रभू येशू ख्रिस्तासाठी जे शिष्य राहतात त्याच्या संगती सेवा करतात ते शिष्य काय करत नाही? अजिबात उपवासच करत नाही. त्यांनी उपास करत नाही, त्यांनी काय करत नाही. हे असं कसं आहे? म्हणून योहानाचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्यांनी काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताला विचारले. काय विचारले? वाचा बघा. जर आपण मत्ती कृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 14-15 वचन वाचलं तरी आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही उपवास का करायला पाहिजे. बघा काय सांगतं देवाचं वचन. त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले. कुणाकडे आले? योहानाचे शिष्य आता प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने येऊन एक प्रश्न केला. काय प्रश्न केला? आम्ही शास्त्री आणि परुषी म्हणजे योहानाचे शिष्य शास्त्री आणि परुषी पुष्कळ उपवास करीतो. काय करतो? आम्ही पुष्कळ उपवास करीतो, पण आपले शिष्य परंतु प्रभू येशू ख्रिस्त तुमचे शिष्य उपवास करीत नाही. तुमचे शिष्य उपवास करत नाही. याचे कारण काय? याचं कारण काय? आता प्रश्न केले त्यांनी. काय केले? आम्ही या जगामध्ये चालत असताना जसं सांगितलेलं आहे परमेश्वराने तुम्ही उपवास करायला पाहिजे, तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे. आम्ही उपवास प्रार्थना करतो, आम्ही देवाचं वचन फॉलो करतो, आम्ही जे देवाने वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही चालतो. तसं शास्त्री पण चालते, तसं परुषी पण चालते. पण तुमचे शिष्य काय करत नाही? असं का बरं? तुमचे शिष्य का उपवास करत नाही? मग या प्रश्नाचं उत्तर कोण दिलं त्यांना? प्रभू येशू ख्रिस्त. तुम्हाला जर कधी कुठला प्रश्न पडला ना, मला भरपूर प्रश्न असतील आणि मी माझे प्रश्न कधीच कुणाकडे घेऊन जात नाही. मला एखादा प्रश्न पडला आणि मला त्या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे ना तर मी काय करतो माहिती आहे का? जसं योहानाचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि प्रश्न केले त्याला, तसं मी पण कुणाकडे जातो? प्रभू येशू ख्रिस्ताकडे. जर तुम्हाला काही पण प्रश्न पडला ना जगात चालत असताना, कधी तुम्ही कन्फ्यूज मध्ये असाल, काय प्रश्न तुम्हाला पडला, असा आहे तसा आहे, कुठं जायचं नाही, कुठं जायची गरज नाही आम्हाला, किंवा सुनीलकडे बघायची गरज नाही, कुणाकडे यायची गरज नाही. काय करायचं? घरामध्ये जायचं, बायबल असेल बायबल उघडायचं, वचन वाचायच्या अगोदर प्रार्थना करायचं, देवा हे मला प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर काय कर तुम्हाला दे. कारण बायबल आम्हाला असं सांगतं तुमच्या मनामध्ये येणारे, तुमच्या डोक्यामध्ये येणारे हजारो प्रश्न असू दे, त्या
बायबलमध्ये मिळणार, पवित्र शास्त्रामध्ये मिळणार. जसं ते शिष्य आणि योहानाचे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन विचारले, त्यांनी काय विचारले की आम्ही शास्त्री परुषी लोक काय करतो, उपास करतो, परंतु तुमचे शिष्य काय करत नाही, उपास करत नाही. आता या प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त खूप सुंदररित्या देतो. काय सांगता बघा, जर पुढे वचन वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं. हा, येशू त्यांना म्हणाला, येशू त्यांना म्हणाला, वऱ्हाड्याबरोबर वर आहे. येशू योहानाच्या शिष्यांना बोलला की वऱ्हाडाबरोबर वर आहे, तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे. वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत शोक करणं शक्य आहे का? तरी असे दिवस येतील की तर असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून वर घेतला त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल. तेव्हा ते उपास करतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथे बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं आम्हाला उपवास का करायचे. आता त्या काळामध्ये शिष्य उपास करत नव्हते. का करत नव्हते? कारण प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या संगती होता, म्हणून त्यांना गरज नव्हती उपास करायची. पण आता या जगात चालत असताना आम्हाला उपास करायचा आहे. जर तुम्हाला विचारलं तर कोणी पण तुम्हाला सांगायला यायला पाहिजे. लिहून घ्या तुम्ही. मत्ती सुवर्तमान याचा 9वा अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये त्यांना उत्तर द्यायचं. जर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही का उपास करता, कुठं लिहिलं बायबलमध्ये असं उपास करायला, काढून दाखवायचं. मग एक्सप्लेनेशन कसं द्यायचं आम्ही त्यांना सांगायचं. काय सांगायचं की वऱ्हाड्याबरोबर वर जोपर्यंत होता तोपर्यंत ते लोक उपास करत नव्हते, परंतु वर त्यांच्यापासून काय करण्यात येईल, काढून घेण्यात येईल आणि मग ते लोक काय करतील, उपास करतील. आता वर काढून घेतला ना प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्यामधून काय केलं, काढून घेतलं. आणि आता प्रभू येशू ख्रिस्त कुठे गेला, स्वर्गामध्ये गेला. मग आता काय करायला पाहिजे अकॉर्डिंग टू बायबलच्या नुसार, आणि काय करायला पाहिजे, उपास करायला पाहिजे. बायबलच्या आधारे बायबल काय सांगतं, वर त्यांच्यापासून काढून घेतल्यानंतर ते लोक काय करतील, उपास करतील. आणि वराला काढून घेतलं, मग आम्हाला सांगायला यायला पाहिजे, अरे वर जोपर्यंत होता तोपर्यंत गरज नव्हती, परंतु आता वर आमच्याकडनं काढून घेतलेलं आहे. म्हणून सैतान आम्हाला फसवू नये, सैतान आम्हाला पापामध्ये पाडू नये, सैतान आम्हाला परीक्षेमध्ये पाडू नये, म्हणून आम्हाला काय करायचंय, उपास करायचा आहे, प्रार्थना करायचं आहे. आणि मग ज्या वेळेस योहानाच्या शिष्याला पण ही गोष्ट कळाली ना, मग ते शिष्य पण गेले आणि योहानाला सांगितल्या असतील, असं बायबलमध्ये कुठे लिहिलं नाही, पुढे मी वाचलं. परंतु त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं. काय मिळालं की उपास का करायला पाहिजे, का करायला पाहिजे उपास आम्ही. येशू आता आमच्या सोबत नाही, येशू आता स्वर्गामध्ये आहे, आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे, या जगात चालत असताना आम्ही परीक्षेत पडू नये, आम्ही कुठल्या सैतानाच्या गोष्टीमध्ये फसू नये, सैतानाच्या कुठल्या वाईट विचारामध्ये आम्ही फसलं जाऊ नये, म्हणून आम्हाला काय करायचं आहे, उपास आणि प्रार्थना करायचं आहे. आता नंबर 2 बघा, आम्हाला उपास का करायचा आम्हाला समजलेलं. आता नंबर 2, आता उपास आम्हाला कसं करायचं आहे, उपास कसं करायचं. आता तुम्हाला समजलं उपास कशासाठी करायचा आहे, काय करायचंय, वर काढून घेतलेलं. आता येशू आमच्याकडे नाही म्हणून आम्हाला उपास करायचा आहे. येस, मग आता उपास आम्ही कसं करायला पाहिजे, जेणेकरून काय व्हायला पाहिजे, आम्ही केलेला उपास मान्य करायला पाहिजे. बरोबर आहे का नाही. फॉर एक्झाम्पल, आम्ही या जगामध्ये चालत असताना काय काम करतो, काम केल्यानंतर आम्हाला काय होतं, त्याचं बेनिफिट मिळतं, त्याचं वेतन आम्हाला मिळतं, त्याचं फळ आम्हाला मिळतं. पण जर आम्ही उपास केलो आणि उपास केल्यानंतर जर त्या उपासाचं फळच आम्हाला मिळालं नाही तर कसं आहे, वाईट वाटतं आम्हाला. दिवसभर फक्त पाणी पिलं, दिवसभर प्रार्थना केली, दिवसभर वचन वाचलं, दिवसभर जे देवाच्या चांगल्या गोष्टी आहेत उपासामध्ये त्या केल्या, आणि ऐन टायमाला जर आम्हाला कळालं की अरे बापरे, मी केलेला हा उपास देवाला काय झाला नाही, आवडला नाही, किती वाईट वाटलं आम्हाला. म्हणून आम्ही शिकायला पाहिजे. काय करायला पाहिजे, आम्ही काय करायला पाहिजे, शिकायला पाहिजे की देवाला आवडणारा उपास. मग आता उपास आम्ही कसा करायला पाहिजे. उपास या जगामध्ये चालत असताना 40 दिवस लोक उपास ठेवते. उपास ठेवत असताना भरपूर लोक काय करते, दाढी वाढवते. मी आता वाढवली नाही, म्हणजे 3 महिन्यापासून वाढलेली आहे. नंतर तुम्हाला वाटत असेल की सुमित भाऊनी पण काय केलेले आहे, असं दाढी वाढवलेलं म्हणजे त्यांनी पण 40 दिवस उपास आणि प्रार्थनेमध्ये. मी अगोदरच ठेवलेले आहे, मला माहिती तुम्ही असे विचार करणार म्हणून. तर भरपूर लोक या जगामध्ये काय करतात, असं दाढी वाढवते आणि काय करते, एकदम चेहरा असं काय करते, एकदम त्यांच्या चेहऱ्यावरती बघितल्यावरती असं वाटायला पाहिजे त्यांनी 3 दिवस जेवला नाही का, त्याच्याकडे बघितल्यावर. मग असं एकदम काहीतरी विद्रूप चेहरा करते, आणि मग त्याला बघितल्यावरती काय करतात लोक, समजून घेते. काय समजून घेते, बहुतेक आणि 40 दिवसाच्या उपासामध्ये आहे. परंतु बायबल जर तुम्ही वाचाल ना, तर बायबल एकदम वेगळ्या पद्धतीने, असंच बोलतं बायबल, अशा पद्धतीनेच बोलतं.
ज्यावेळेस बायबल बोलतं ना, हे देवाचं वचन आमच्या संगती बोलतं ना, आमचं मन खूप आनंदित होतं. हालेलुया. काय होतं आमचं मन? खूप आनंदित होतं. कारण देवाचं वचन आमच्या जीवनाला काय करणार आहे? आशीर्वादित करणार आहे. देवाचं वचन आमच्या जीवनाला आनंदी करणार आहे. आणि जर तुम्ही बघाल तर तुम्हाला समजणार की उपास कसा करायचा आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे उपास कसा करायचा आहे, व जो उपास आम्ही करतो ना, तो उपास देवाला मान्य होणार पण आहे का नाही ते पण बघायला पाहिजे. आणि उपास केल्यानंतर ना त्याचं बेनिफिट पण आम्हाला मिळतं का नाही, त्याचं प्रतिफळ पण आम्हाला मिळतं का नाही आम्ही बघायला पाहिजे. आता बघा, जर तुम्ही मत्थ्याचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 16, 17 आणि 18 वचन जर तुम्ही वाचाल ना, तर इथं तुम्हाला पाहायला मिळणार की उपास आम्हाला कसं करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. काय केलं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व गोष्ट सांगितलेलं आहे. कारण त्याला माहित होतं की मी त्यांच्यापासून काढून घेणार आहे आणि मग माझे शिष्य पण काय करणार? उपास करणार. मग उपास करत असताना माझे शिष्य पण शिकायला पाहिजे की त्यांनी कशा पद्धतीने उपास करायला पाहिजे. जसं योहानाचे शिष्य पण उपास करत होते. मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्याला सांगितलं की तुम्ही या पद्धतीने उपास करणार ना, तर तुमचा उपास काय होणार? मी मान्य करणार. बघा, जर बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला पाहायला मिळणार. वाचा मत्ती 6 अध्याय आणि 16, 17, 18 वचन काय सांगतं बघा. तुम्ही जेव्हा उपास करता. हा बघा, आता इथं उपासाबद्दल लिहिलेलं आहे. हा, आता आम्ही कसं उपास करतो, हा उपास कसा करायचा आहे इथं आम्हाला पाहायला मिळतं. काय सांगतं? तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लान नको होऊ नका. हा, जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही कुणासारखं व्हायला पाहिजे? कशासारखं? ढोंग्यासारखं. लोक ढोंग करतात ना. आता तुम्ही मला तसं म्हणू नका, माझ्याकडे बघून मी म्हणजे तुम्हाला पहिले सांगत आहे. लोक काय करते? ढोंग करते. ढोंग कसं करतात? खूप प्रकारचे ढोंग आहेत, भरपूर प्रकारचे ढोंग आहेत. ते चेहरा एकदम मनानमुख करते, तोंड धुवत नाही, काय नाही, हा एकदम बिगर प्रेस केलेले कपडे, इस्त्री केलेले कपडे पण ते लोक घालत नाही. हा, असं भरपूर ढोंग करते. आणि ढोंग करून काय करते? लोकांना दाखवते आणि लोकांकडनं काय करते? सिंपत्ती प्राप्त करायचा प्रयत्न करते. लोकांकडनं नाही का प्रशंसा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करते. परंतु बायबल काय सांगतं? तुम्ही जेव्हा कधी पण उपास करता ना, तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे? ढोंग्यासारखे म्लान हो, ढोंग्यासारखे मलानमुख होऊ नका. कारण आपण उपास करीत आहोत. कारण तुम्ही उपास करत आहे असे लोकांना दिसावे असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. लोकांना दिसायला पाहिजे माझा उपास आहे म्हणून ते लोक तसं काय करतात? आपले मुख करतात. मी तुम्हाला खचित सांगतो. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्याला सांगतात परंतु मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. ते लोक काय केलेले? आपले प्रतिफळ त्यांना मिळालं. काय प्रतिफळ मिळालं? आता फॉर एक्झाम्पल मी माझंच उदाहरण घेतो. मी दुसऱ्यांचं उदाहरण घ्यायचं बंद केलेलं आहे. आता मी एकदम शेविंग केलेलं आहे, मी तोंड धुतलं नाही आणि मी एकदम असं मुरगळण्यासारखं गेलेलं आहे. आणि मग गेल्या माझ्याकडे आला आणि बघितला, असं मी 40 दिवसाचे उपास आहेत तुझे. हा, बरं झालं का, तुला देव तुला आशीर्वाद दिले. मग माझ्या मनामध्ये काय येणार? नाही, मी काय केलेलं आहे? माझी प्रशंसा केलेली आहे. माझे 40 दिवस आहे. जरी माझ्या बायकोला माहीत नसलं तरी तो माझा मित्र आहे, त्यांनी आला, माझ्या चर्चचा मेंबर आहे आणि त्यांनी येऊन काय केलेलं आहे? तुम्ही तर मला विचारला. काय विचारला? तुझे 40 दिवस आहे. बरं झालं तू 40 दिवस उपास केला. मग काय झालं? मला ते प्रतिफळ माझं मिळालं. परंतु बायबल काय सांगतं? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मी तुम्हाला खचित सांगतो. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून ते पावले. आपले लोक, जे लोक अशा पद्धतीने उपास करतात ना, शेविंग करत नाहीत, काय करत नाहीत, चेहरा धुवत नाहीत, मनानमुख राहते, एकदम नर्वसनेस त्याच्यामध्ये असतो. बघितल्यानंतर त्यांना कळतं, हे बाबा आणि 3 दिवस जेवला नाही का. अशा पद्धतीचे जे लोक आहेत ना, अशा पद्धतीने जे लोक उपास करतात ना, बायबल असं सांगतं की ते लोक आपलं प्रतिफळ भरून पावलेलं आहे. परंतु तू तर उपास करतो. परंतु तू जर उपास करतो तेव्हा आपल्या डोक्याला ते तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे? जेव्हा तुम्ही उपास करताना पहिलं काय करायचं? आम्ही डोक्याला तेल लावायचं. हालेलुया. काय करायचं? डोक्याला तेल लावायचं. आता डोक्यालाच काय तेल लावायला सांगितलं माहिती का तुम्हाला? कारण बायबल जर तुम्ही वाचाल तो विषय वेगळा आहे. बायबल जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार तेल हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. आणि जेव्हा कधी पण एखाद्या राजाला किंवा कुठल्या देवाच्या सेवकाला अभिषेक करायचा असेल तर ते कुठं ओतायचे? डोक्यावरती. म्हणजे काय? याचा अर्थ काय आहे की उपास करत असताना पवित्र आत्म्याने आम्हाला काय करायचं? भरायचं आहे. आणि पुढे काय सांगतं? तू जर जेव्हा उपास करतो ना, तेव्हा तू काय कर? नंबर 1 आपल्या डोक्याला तेल आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु. व आपलं तोंड धु.
पाण्याने. काय करायचं? तोंड उपास झाल्यानंतर 4-5 वेळेस धुवायचं. जर तुम्ही कुठली क्रीम लावली असेल तर राहू द्या, चालतंय. परंतु जर तुम्ही लावलं नसेल तर काय करायचं? स्वच्छ तोंड धु म्हटलंय पाण्याने. आपल्या डोक्याला तेल लाव. उपासाच्या दिवसामध्ये तू आपल्या डोक्याला तेल लाव आणि काय कर? आपलं तोंड धु. पुढे अशा हेतूने की अशा हेतूने की तू उपास करीत आहेस. अशा हेतूने की तू उपास करत आहे, तुझा उपास आहे, तू उपासामध्ये आहे. हे लोकांना नव्हे हे लोकांना नव्हे तर तर तुझ्या गुप्तवासी पित्याला तर तुझ्या गुप्तवासी पित्याला तुझा उपास दिसायला पाहिजे. हालेलुया. Praise the Lord. तू उपास करत आहे, कोणाला दिसायला पाहिजे? गुप्तवासी पित्याला. पास्टरला दिसायला नाही पाहिजे, देवाच्या सेवकांना दिसायला नाही पाहिजे, किंवा इव्हन तुमच्या घरामध्ये जर नवरा बायकोने उपास केलेला आहे तर बायकोला पण सांगायला नाही पाहिजे, आणि नवऱ्याला पण बायको सांगायला नाही पाहिजे. काय सांगायला नाही पाहिजे? की आज माझा काय आहे? उपास आहे. असं जरी सांगितलं तर उपास काय झाला माहितीये का? तो उपास सुटलेला म्हणते. काय म्हणते? म्हणून जर तुम्हाला गुप्त गोष्टी पाहिजे असेल ना, बायबलमध्ये लिहिलेलं आहे ना, बायबलमध्ये सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. बायबलमध्ये देवाने गुप्तधन दिलेलं आहे, गुप्तधनाबद्दल लिहिलेलं आहे. बायबलमध्ये देवाने गुप्त भरपूर अशा गोष्टी आहेत बायबलमध्ये, ज्या गुप्त गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि त्या गुप्त गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एकांतामध्ये गुप्त गोष्टी ज्यावेळेस तुम्ही मागणार ना, एकांतामध्ये असताना ऑटोमॅटिकली देव काय करणार? तुम्हाला त्या गोष्टी देऊन टाकणार. म्हणून बायबल काय सांगतं? तू जेव्हा उपास करतो तेव्हा तू तुझ्या डोक्याला तेल लाव, तुझं तोंड स्वच्छ पाण्याने धु. अशा हेतूने की लोकांना तुझा उपास आहे हे कळू नये. तर तुझा उपास आहे त्या कुणाला कळायला पाहिजे? गुप्तवासी तुझ्या गुप्तवासी पित्याला कळायला पाहिजे. का गुप्तवासी पित्याला कळायला पाहिजे? का लोकांना नाही कळायला पाहिजे? लिहिलेलं पुढं म्हणजे म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तू उपास अशा पद्धतीने केला, लोकांना न दाखवता, लोकांना न सांगता, लोकांच्या नजरेमध्ये न येता जर तू उपास करणार, लोकांच्या नजरेत न येता, आणि तुझ्या गुप्तवासी पित्याच्या नजरेमध्ये जर तू आला, तर देवाचं वचन आम्हाला असं सांगतं की त्या दिवशी तू जो केलेला उपास आहे तो तुझा उपास काय करणार? देव काय करणार? मान्य करणार. आणि मान्य करून देव काय करणार? तुम्हाला त्याचं प्रतिफळ देणार. उपास मान्य झाला की काय आहे? फळ आहे. लगेच फळ ठेवलेलं आहे. मग आता तुम्ही ते उपास करत असताना मग तुम्ही तो उपास कुणासाठी करत आहे हे इम्पॉर्टंट आहे. म्हणून उपास करत असताना तुम्ही नंबर 1 तुमच्यासाठी पहिलं मागू नका. म्हणायचं देवा माझ्या मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी, जे लोक दुःखामध्ये, कष्टामध्ये, क्लेशामध्ये, जे लोक अजून आजारामध्ये असतील, जे लोक अजून तारण त्यांच्या जीवनामध्ये स्पष्ट झाले नाही, अशांसाठी पहिला तुम्ही प्रार्थना करा उपासामध्ये. त्यांच्यासाठी मध्यस्थी करा, त्यांच्यासाठी याचना करा. आणि मग नंतर ना म्हणा देवाला, जसं दाऊद म्हणतो, देवा माझ्या अंतःकरणातले काय विचार आणि माझ्या तोंडातले शब्द तुला काय असू दे मान्य. अंतःकरणामध्ये आपल्या सगळं आपल्याबद्दलच असते, बरोबर आहे ना? अंतःकरणामध्ये आपण कधी दुसऱ्यांबद्दल विचार करतो का? अंतःकरणामध्ये मग देवा माझं असं व्हायला पाहिजे. अंतःकरणामध्ये आपण बोलतो देवा असं व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे. मग जेव्हा आम्ही प्रार्थना संपवत असताना, उपास केल्यानंतर प्रार्थना संपवत असताना मग देवाला आम्ही म्हणायचं देवा माझ्या अंतःकरणातले विचार आणि मी जे तोंडात मागत आहे ते शब्द तुला काय असू दे मान्य असू दे. आणि मग देव काय करणार? जसं आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणार त्यांना फळ मिळणार ना, मग देव आम्हाला पण काय करणार? फळ देणार. अशा पद्धतीने बायबलमध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? की उपास कसा करायचा. जर आम्ही या पद्धतीने गुप्त वाशी पित्याला जर आम्ही गुप्त उपास करणार ना, तर आमचा तो उपास काय करणार? देव मान्य करणार. आता नंबर 3, आता उपास केल्यानंतर ना काय होतं? हे पॉईंट्स आहेत बायबलमध्ये उपासाबद्दल. हे पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट तुला सांगितलं मी तुम्हाला की उपास आम्हाला का करायचा आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे नाही या आणि सैतान आम्हाला भोगू नये, सैतान आम्हाला पापामध्ये पाडू नये, सैतान आम्हाला परीक्षेत पाडू नये, म्हणून आम्हाला काय करायचं आहे? उपास करायचा आहे. नंबर 2, मग जर उपास करायचा आहे तर तो उपास आम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आम्हाला. जसं आता आम्ही मत्थ्याचं पुस्तक 9:14 मत्थ्याचं पुस्तक 6:16-18 वचन वाचलं आम्ही. मग आता उपास केल्यानंतर काय होतं? पॉइंट आहे. उपास केल्यानंतर ना काय होतं? तुम्हाला माहिती आहे का उपास केल्यानंतर काय काय होतं? उपास केल्यानंतर भरपूर काही गोष्टी होतात. माहिती आहे का तुम्हाला? जर तुम्ही कधी बायबल वाचाल तर तुम्हाला समजणार. जर बघा तुम्ही एस्तेरचं पुस्तक
आपण वाचू थोडं एस्तेरचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि जर तुम्ही 5, 6, 7, 8 वचनापासून जर तुम्ही पुढे वाचाल तरी तो तुम्हाला पाहायला मिळणार. आता एस्तेरच्या जीवनाबद्दल सगळ्याला माहित आहे. एस्तेर ही एक देवाची निवडलेली मुलगी आहे आणि तिचा बाप तिची आई गेलेली आहे आणि तिचा काका मर्दकै तिला वाढवलेला आहे. मर्दकै हालाकी तारण प्राप्त केलेला व्यक्ती आहे आणि तारण प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या संगती एस्तेरनी पण तिचे जीवन काढलेले आहे आणि एस्तेर पण काय झालेले नंतर जर तुम्ही वाचाल तर एस्तेर राणी झालेली आहे आणि राणी झाल्यानंतर मग ज्या राजवाड्यामध्ये राजा राहत होता आणि तिथं मर्दकै पण देवाची सेवा करत होता आणि मर्दकै संगती एक दुसरा पण व्यक्ती होता त्याचं नाव होतं हमान. आणि मग मर्दकै एका जात असतो आणि हमान पण तिथून जात असतो आणि मग मर्दकै जात असताना मर्दकैपेक्षा त्या हमानाची पोस्ट काय आहे मोठी आहे आणि मग मर्दकै हमानाला बघतो आणि मुजरा न करता तो निघून जातो आणि ज्यावेळेस हमान ही गोष्ट बघतो मग हमाननी बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि काय द्वेष निर्माण होतो. अरे मी जात असताना काय केलं नाही मर्दकैनी मला काय केलं नाही मुजरा केला नाही मला सल्यूट केला नाही मला नमस्ते केला नाही एवढा गर्व त्याच्यामध्ये कशाला. आणि मग त्याच्या मनामध्ये वाईट विचार येतो आणि मग काय करतो तो राजाकडे जातो आणि राजाज्ञा काढतो त्यांनी आणि राजाज्ञा काढल्यानंतर काय होतं आणि मग फरमान निघतं की असं आहे असं गोष्टी आहे आणि मग तुम्ही काय करा यहुदी लोकांचा नायनाट करा. आणि मग बायबल आम्हाला असं सांगतं की राजाकडे ते पत्र घेऊन गेलेलं असतं आणि पत्रावरती शिक्का पण होतं आणि फरमान सर्व लोकांकडे जाहीर होतं आणि ही गोष्ट कुणाला कळती मर्दकैला कळती आणि मर्दकैला ही गोष्ट कळाल्यानंतर मग मर्दकै काय करतो एस्तेरकडे निरोप पाठवतो. काय निरोप पाठवतो एस्तेरला म्हणतो तुला वाटत असेल तू त्या राजमहलामध्ये राहतेस पण तू पण काय आहे यहुदी आहे आणि तुला वाटत असेल तू राणी आहे म्हणून तू काय होती वाचशील तू सेफ राहशील. परंतु जर यावेळेस तू इस्रायली लोकांसाठी आपल्या लोकांसाठी यहुदी लोकांसाठी जर तू कार्य केली नाही तर निश्चित समज देव तुझ्याकडनं नाही तर दुसऱ्या कुणाकडनं तर काय करेल यहुदी लोकांची निवडलेल्या लोकांची काय करेल सुटका करेल. आणि मग हा प्रसंग त्यांच्यावरती आल्यानंतर भरपूर लोक काय होते घाबरून जाते आणि घाबरून गेल्यानंतर एस्तेर काय करते निरोप पाठवते परत मर्दकैकडे. काय निरोप पाठवती की तुम्ही काय करा माझ्यासाठी काय करा उपास करा तुम्ही माझ्यासाठी उपास करा मी पण उपास करते आणि जेव्हा मी उपास करेल आणि मग मी राजाच्या समोर जाईल तेव्हा भले राजा मला आत घेतला ठीक आहे जर राजा मला आत घेतला नाही तर मी मेले तर मेले म्हणून तिने काय करते जाती. त्या काळामध्ये अशी प्रथा होती जोपर्यंत राजा आपला राजदंड पुढे घेत नाही तोपर्यंत कुठल्याच राणीला आतमध्ये यायची एंट्री नव्हती. परंतु एस्तेर त्या सर्व गोष्टीच्या विरोधात जाऊन काय करते राजाच्या समोर जाते आणि राजाच्या समोर गेल्यानंतर ती थांबती आणि मग राजा काय करतो राजदंड पुढे करतो आणि एस्तेरला बोलवतो आणि मग एस्तेर खूप हुशार आहे लगेच एस्तेर बोलली नाही की असं झालं तसं झालं तुम्ही माझ्या लोकांचा नायनाट केला नाही. पहिले काय करते एस्तेर राजाला इन्व्हिटेशन देते. कशाचं इन्व्हिटेशन देते जेवायचं इन्व्हिटेशन आणि मग एस्तेर जेवण करते आणि मग राजा तिथे येतो आणि आल्यानंतर मग एस्तेरला म्हणतो एस्तेर राणी माग तू आज आम्हाला काय केलेलं आहे तुम्हाला खुश केलेले आहे आणि माझी अशी मनामध्ये इच्छा आहे तू जर अर्ध राज्य पण मागितली तर मी तुला काय करेल देऊन टाकल. एस्तेर मागते का अर्ध राज्य नाही मागत आणि मग एस्तेर सांगते काय सांगते सर्व हकीकत ज्या अशा गोष्टी झालेल्या आहेत या गोष्टी अशा घडलेल्या आहेत आणि आमच्या लोकांचा नायनाट करायचा लोकांनी हे केलेलं आहे. आणि मग त्या दिवसामध्ये परत एस्तेर कशामध्ये असते उपवासामध्ये असते आणि बायबल आम्हाला असं सांगतं आपण जर एस्तेरचं पुस्तक याचा 4था अध्याय 15, 16 आणि 17 वचन वाचलं तरी आम्हाला पाहायला मिळतं बघा. ज्यावेळेस एस्तेरने उपवास केला प्रार्थना केला मर्दकैनी पण उपवास केला प्रार्थना केला आणि सर्व इस्रायल लोकांनी उपवास केले प्रार्थना केले काय झालं माहितीये का काय झालं ज्या मर्दकैसाठी हमानाने एक लाकडी पोल तयार केला होता आणि पूर्ण यहुदी लोकांचा इस्रायल लोकांचा नायनाट करायचा ज्या हमानाने प्रयत्न केला होता. बायबल असं सांगतं ज्यावेळेस त्या लोकांनी उपवास केले ज्या लोकांनी त्यांनी प्रार्थना केले ज्यावेळेस त्या लोकांनी उपवास करून देवाला आरोळी मारली बायबल आम्हाला असं सांगतं की त्या दिवसामध्ये काय झाली माहितीये का परिस्थिती बदलली. काय झाली परिस्थिती बदलली. एक परिस्थिती काय आहे आता यहुदी लोकांचा नायनाट करायची ही परिस्थिती आहे परंतु ज्यावेळेस त्या लोकांनी उपवास केले एस्तेरने
देवाने त्या राजाचं मन काय केलं? बदलून टाकला. बघा वाचू आपण. जर आपण वाचलं एस्तेरचं पुस्तक याचा 7वा अध्याय आहे का? हा वाचा 14 अध्याय. 14-15 वचनापासून वाचू आपण. मग एस्तेरने मर्दकयास उलट निरोप पाठवला की मग एस्तेरने मर्दकयाला उलट निरोप पाठवला की जा शूशन येथील सर्व यहुदी शूशन येथील सर्व यहुदी लोक, इस्रायली लोक जमवा, माझ्याकरिता उपास करा. 3 दिवस व 3 रात्री 3 दिवस व 3 रात्री अन्नदान सेवू नका. 3 दिवस व 3 रात्र तुम्ही अन्न सेवन करू नका. मी आपल्या दासींसह मी पण आपल्या दासींसह तसाच उपास करेन. तसाच उपास तुमच्या संगती करणार. पुढं अशा स्थितीमध्ये नियमाविरुद्ध मी आज राजाकडे झाले. जर नियमाच्या विरुद्ध मी आत गेले तर गेले, मग मी मेले तर मेले. मग मी मेले तर मेले. आता उपवास केली आणि मग काय सांगतं पुढे जर आम्हाला पाहायला मिळेल की देवाने काय केलेलं आहे? एक परिस्थिती त्यांच्याबद्दल निर्माण झालेली आहे. आता ती परिस्थिती कुठली आहे? की पूर्ण इस्रायली लोकांना, निवडलेल्या लोकांना, यहुदी लोकांना मारून टाकायची ही एक परिस्थिती त्यांच्या समोर आहे. परंतु ज्या वेळेस एस्तेर राणीने उपवास केला, मर्दकाईने पण उपवास केला आणि त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी असलेले सर्व यहुदी लोकांनी, इस्रायली लोकांनी, निवडलेल्या लोकांनी उपवास केला. आणि मग बायबल आम्हाला असं सांगतं, जर आपण 7 अध्याय एस्तेरचं पुस्तक याचा 7 अध्याय आणि 3-4 वचन वाचून तर 10 वचनाकडे आपण येऊ. मग एस्तेर राणी म्हणाली महाराज माझवर आपली कृपादृष्टी झाली असती. माझ्यावर आपली कृपादृष्टी झाली असेल तर आपल्या मर्जीस आल्यास मला व माझ्या लोकांना प्राणदान द्यावे. हाच माझा अर्ज व विनंती आहे. हाच माझा अर्ज व माझी विनंती आहे. पुढे काय सांगतं देवाचं वचन? माझा व माझ्या लोकांचा माझा वचन 4 माझा व माझ्या लोकांचा विध्वंस संहार नायनाट व्हावा. या हेतूने आमची विक्री होऊन चुकली आहे. आम्ही केवळ दास व दासी व्हावे. या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते. आम्ही गप्प राहिलो असतो. आता इथे खूप सुंदर प्रेझेंटेशन झाली राजाला, खूप सुंदर सांगत आहे आणि राजा पण ऐकत आहे एस्तेरचं. आणि पुढे काय सांगतं बघा. तरी त्या स्थितीतही त्या स्थितीमध्येही त्या वैऱ्याला राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली असती. राजाच्या नुकसानीची भरपाई करता आली नसती. पुढे अहश्वेरोश राजाने एस्तेर राणीस विचारले. एस्तेर राणीला विचारला. आता तो विचारत आहे. काय विचारतं बघा. त्याने विचारले राजाने, असे करण्याचा हिया करणारा कोण व तो कोठे आहे? एस्तेर राणी म्हणाली हा विरोधी व हा शत्रू कोण? म्हणून विचारात हा दुष्ट हमानाच. दुष्ट हमानाचा आहे. हालेलुया. आता काय झालेलं आहे? ज्या हमानाने यहुदी लोकांचा, इस्रायली लोकांचा, निवडलेल्या लोकांचा नायनाट करायचा काय केलेला आहे? बेत केलेला आहे. विचार त्यांनी केलेला आहे. आणि मग ही परिस्थिती त्यांच्याबद्दल निर्माण झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता काय झालेलं आहे? परिस्थिती देव काय करत आहे? बदलत आहे. देव परिस्थिती बदलत आहे. कधी बदलत आहे? ज्यावेळेस एस्तेरने, ज्यावेळेस मर्दकाईने, ज्यावेळेस इस्रायली लोकांनी देवाच्या जवळ उपवास केला, देवाच्या जवळ प्रार्थना केली, देवाच्या जवळ त्यांनी आरोळी मारली. आणि बायबल असं आम्हाला सांगतं, 10 वचन पुसून जर वाचलं तर इथं आम्हाला पाहायला मिळतं. एस्तेरचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 10 वचनापासून वाचू आपण. तेव्हा जो खांब 8-9 वचन वाचून आपण 10 वचनला एंड करू. मग राजा मंदिराच्या बागेतून त्या भोजनाच्या जागी परत आला. एस्तेरच्या मंचकावर हमानास ओढून त्याने पाहिले. तेव्हा राजा म्हणाला या घरात आणि माझ्या समोर हा राणीवर जबरी करून पाहतो काय? राजाच्या तोंडचे शब्द निघताच सेवकांनी जाऊन हमानाचे तोंड झाकले. वचन नाव काय सांगतं बघा. राजाच्या तैनातीस असलेल्या खोजापैकी हरबोला नावाचा एक खोजा म्हणाला. खोजा एक म्हणाला, पहा हमानाच्या येथे 50 हात उंचीचा एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे. आता हमानाने हा फाशी देण्यासाठी 50 हात उंच खांब कुणासाठी तयार केला होता? मर्दकाई
भावांनी केली आणि काय झालेलं आहे, जे संकट, जी परिस्थिती त्यांच्या बाजूनी उभा होती ना, ती संकट त्यांच्यापासून निघून गेलं आणि देवाने काय केलं, उपासाच्या आणि प्रार्थनेच्या द्वारे काय केलं, परिस्थिती बदलली. म्हणून आम्हाला काय करायचंय, काय करायचंय, उपास करायचा आहे. का? कारण उपास केल्यानंतर ना देव काय करतो, परिस्थिती बदलतो. उपास केल्यानंतर ना देव आम्हाला संकटामधून काढतो. उपास केल्यानंतर ना देव आमच्या बाजूनी थांबतो आणि देव काय करतो, आमच्या बाजूनी काम करतो. आता जसं या जगामध्ये चालत असताना भरपूर लोक भरपूर पद्धतीने उपास करते, भरपूर पद्धती आहेत उपास करायचे, परंतु बायबलमध्ये खूप सुंदर पद्धत लिहिली आहे उपास करायची. बायबल तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार, जे पण तुम्ही भले तुम्ही 40 दिवस करत असाल, भले तुम्ही बुधवार किंवा शुक्रवार करत असाल, भले तुम्ही एकच दिवस करत असाल, पण जर आम्ही बायबलच्या नुसार, बायबलच्या पद्धतीच्या नुसार जर आम्ही उपास आणि प्रार्थना देवाला करणार ना, तर देव काय करणार, तो आमचा उपास मान्य करणार. काय करणार, तो आमचा उपास देव मान्य करणार. या जगामध्ये भरपूर लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काय करतात, उपास करतात, परंतु त्यांना माहित पण असतं का नाही, मला माहित नाही की तो त्यांचा उपास देवाने काय केलेला आहे, मान्य केलेला आहे का नाही, बरोबर आहे का नाही. जसं आता आमची निंबाळकर ताई आहे, आता निंबाळकर ताईला मी विचारलं, ताई तुमचा उपास आहे का, त्यांनी म्हटले हो पास्टर माझा उपास आहे. मग ज्या पद्धतीने तुम्ही उपास केलेला आहे, ती पद्धत तुम्हाला माहित आहे का, किंवा त्या पद्धतीने केल्यानंतर मग उपास तुमचा मान्य होतो का म्हटल्यावरती त्यांना सांगता येईल का. जर त्यांनी बायबल वाचले, जर त्यांना माहित असेल तर त्यांनी काय करतील, सांगतील. परंतु ज्या लोकांना माहितीच नाही आहे, परंतु त्यांची इच्छा काय आहे, असे भरपूर लोक आहेत का मला भेटते, ज्यांना माहितीच नाही बायबलच्या नुसार उपास कसं करायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने आम्ही उपास करायला पाहिजे, त्यांना माहितच नाही, परंतु त्यांची इच्छा काय आहे, आता 40 दिवसाचे उपास चालू झालेले आहेत आणि आम्ही पण काय करणार, 40 दिवसाचा उपास करणार. पण जर आम्ही समजणार बायबलच्या आधारे, बायबलच्या नुसार जर आम्ही समजणार की कुठल्या पद्धतीचा उपास कुणाला आवडतो, परमेश्वराला आवडतो, जर त्या पद्धतीने उपास आम्ही करणार, त्या पद्धतीने आम्ही देवाला उपास सादर करणार, तर डेफिनेटली एक नाहीतर एक उपास आमचा देव काय करणार, मान्य करणार. आता लिहिले बायबलमध्ये कुठल्या पद्धतीचा उपास देवाला आवडतो. बघा, जर तुम्ही वाचाल यशाचं पुस्तक याचा 58 अध्याय आणि जर तुम्ही 1 वचनापासून काही वचन वाचणार तरी तर तुम्हाला पाहायला मिळणार. बघा, आता कुठल्या पद्धतीचा उपास परमेश्वराला आवडतो आणि कुठल्या पद्धतीचा उपास देव आमच्याकडनं एक्सेप्ट करत असतो किंवा मान्य करून घेत असतो. जसं कालच्या दिवसामध्ये मी माझ्या आत्याच्या घरी गेलो होतो आणि माझा लहान भाऊ आहे, माझ्या आत्याचा मुलगा, त्यांनी पण उपास धरलेला आहे आणि त्याचा मोठा भाऊ त्याला सांगत होता, अरे तुझा 40 दिवसाचा उपास आहे आणि तू काय करतो, हे करतो का. 40 दिवस उपास म्हटल्यावरती आता त्या लेकराची टेंडन्सी काय आहे, त्यांनी 40 दिवस उपास करत आहे, मग त्यांनी काय करायला पाहिजे, बायबल वाचायला पाहिजे, त्यांनी देवाचं वचन ऐकायला पाहिजे, किंवा ऑनलाईन देवाचं वचन ऐकायला पाहिजे. त्या मोठ्या भावाचं मन ते आहे, परंतु बारका भावाने उपास केलेले 40 दिवस, परंतु त्यांनी बघत आहे की त्या पद्धतीने जर त्यांनी उपास करत आहे ना, तर त्या पद्धतीचा उपास त्याला माहित आहे की त्या अशा पद्धतीने जर त्यांनी उपास करणार तर त्याचा उपास देव काय करणार नाही, एक्सेप्टेशन, देव त्याचा उपास मान्य करून घेणार नाही. का त्याला तसं माहित आहे, कारण त्यांनी वाचलं असेल, त्याला कळालं असेल की अरे नाही, अशा पद्धतीने जर उपास केला तर देव कधीच मान्य करत नाही. मग बायबलमध्ये लिहिलेलं आहे कुठली पद्धत आहे, उपास करायची पद्धत आहे. जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजणार. बघा, यशाचं पुस्तक याचा 58 अध्याय आणि जर 1 पासून जर आम्ही काही वचन वाचाल तरी आम्हाला पाहायला मिळतं. बघा, कंठ लवकर कसार करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर, माझ्या लोकांस त्याचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातके विदित कर. हालेलुया. ते आम्हाला पाहायला मिळतं. आता ज्या वेळेस उपास आहे ना, आता उपासामध्ये काय करायला सांगितलं, पहिलं देवाने काय करायला सांगितलंय, काय करायला सांगितलंय, कंठ वर कर. म्हणजे काय, उपासामध्ये जेव्हा पण तुम्ही प्रार्थना करणार ना, हळू करायचं नाही किंवा एकदम स्लो गाणं म्हणायचं नाही, एकदम आत्म्याने ओरडून. जर मला माईक केला नाही तरी माझा आवाज पाठीमागेपर्यंत जातो. हालेलुया. परंतु माईक आहे म्हणून आम्ही काय करतो, या माईकचं साधन म्हणून आम्ही उपयोग करतो. परंतु देवाचं वचन काय सांगतं, ज्या वेळेस तुझा उपास आहे आणि जर तू उपास आहे आणि उपासामध्ये तू असेल, जर उपास तू आहे उपासामध्ये आणि तू जर वचन सांगत असेल तर तुझा आवाज कसा असायला पाहिजे. आता माईक मध्ये कसा आहे तो, एकदम खणखणीत येतो ना ऐकायला. कसा आहे तो ऐकायला ताई, खणखणीत. तसं उपासाच्या दिवसामध्ये पण बिगर माईकचं पण कसा असायला पाहिजे आवाज, एकदम खणखणीत. मागच्या लोकांपर्यंत पण काय व्हायला पाहिजे, येते का आवाज, आवाज येते का,
आठवणी. म्हणून बायबल काय सांगतं की तुम्ही काय करा, कंठवर करून देवाचं वचन सांगायचं. काय सांगतं, उपास करत असताना कंठवर कर, कसर करू नको. काम करू नको. पहिलंच आहे उपास करत असताना सुरुवातच कशी आहे, देवाचं वचन सांगताना पण करायचं. आणि काय सांगितलंय, काय करू नको, कसर करू नको. कसर करू नको. आपला स्वर करण्याप्रमाणे आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. आपला स्वर, आपला आवाज, तुझा आवाज करण्याप्रमाणे कसा कर. पहिलं करणे लावायचे बघा सगळीकडे, आता बंद केले, काढायला लावले करणे. तर करण्याचा आवाज यायचा का नाही सकाळी सकाळी. तशा पद्धतीने आमचा काय असायला पाहिजे, आवाज असायला पाहिजे. कुठल्या दिवसामध्ये, उपास नसलेल्या दिवसामध्ये. का, उपासाच्या दिवसामध्ये, उपास नसलेल्या दिवसामध्ये खाऊ तर मग कसा आवाज पाहिजे, कसा पाहिजे ताई, सुनीता ताई, धमाल यायला पाहिजे. हालेलुया. पण उपासाच्या दिवसामध्ये पण आमचा आवाज कसा असायला पाहिजे, करण्याप्रमाणे एकदम खणखणीत असायला पाहिजे. आणि काय करायचं नाही, मला काय करायचं नाही, कसर करू नको. कसर करायचं नाही. कसर म्हणजे काय, आमच्या मेहनतीचं काम करायचं नाही. हे खूप डिफरंट आहे बायबलमध्ये. उपासाची पद्धत खूप वेगळी आहे. जसं तुम्ही बघाल ना तर तुम्हाला समजणार, भरपूर लोक उपास करते, उपास करताना भरपूर कष्ट करते. काय करते, काय करते, कष्ट करते, कसं करते. परंतु बायबल वेगळ्या पद्धतीने बोलतं का नाही. कसं बोलतं बायबल, वेगळ्या पद्धतीने. आमचे विचाराचं वेगळं असते कधी पण देवाचं वचन. म्हणून देवाचं वचन काय सांगतंय, माझे विचार तुमचे विचार अजिबात नाही, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना अजिबात नाही. असं मी म्हणत नाही, असं देवाचं वचन म्हणतं. आता बघा, उपास करत असताना आम्ही काय करतो, काम करतो, कष्ट करतो. पण इथं उपासामध्ये काय सांगितलं मला, कष्ट करायचं नाही. पुढे वाचा काय सांगतं, अजून पुढे खूप खूप छान छान गोष्टी लिहिल्या आहेत. उपासामध्ये आम्ही काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला मिळणार, कुठल्या पद्धतीने आम्ही उपास केल्यानंतर देव आमचा उपास मान्य करणार. खूप सुंदर गोष्टी लिहिल्या बायबलमध्ये. तुम्ही वाचा तर तुम्हाला समजणार. काय सांगतं पुढे वचन, कसं करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकांस त्यांचे अपराध, माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातके, याकोबाच्या घराण्याला त्यांची पातके विधित कर. विधित कर. ते तर रोज रोज माझ्याकडे येतात. ते तर रोज रोज माझ्याकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. जसं मी तुम्हाला सांगितलं, भरपूर लोक उपास करायला त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे उपास करायची. परंतु उपास कुठल्या पद्धतीने करायचं त्यांना माहित नाही, म्हणून येऊन विचारते. पास्टर जरा तुम्ही सांगा की, माझे मित्र खूप आहेत ना, ते आता 40 दिवसाच्या उपासामध्ये, आणि त्यांनी मला विचारते, जरा सांगा की हो कसं उपास करायला पाहिजे, आम्ही कसं प्रार्थना करायला पाहिजे. त्यांची इच्छा आहे. काय इच्छा आहे, की आम्ही उपास करत आहे, की आम्ही ज्या कदाचित त्यांचं काहीतरी इच्छा असेल, त्यांची काहीतरी मनामध्ये योजना असेल, म्हणून त्या देवाजवळ उपास आणि प्रार्थना करत आहेत. आणि त्यांची इच्छा आहे की आम्ही उपास आणि प्रार्थना करताना असं वाटत आहे की मी उपास आणि प्रार्थना या 40 दिवसाच्या उपासामध्ये उपास प्रार्थना केल्यानंतर कदाचित देव माझा मार्ग मोकळा करेल, कदाचित जे पण काय त्यांचं एक्सपेक्टेशन आहे, जे काय त्यांची इच्छा आहे, देव त्यांच्या पूर्ण करेल. म्हणूनच ते येतात आणि विचारतात ना की आम्हाला पण तुम्ही सांगा कशा पद्धतीने उपास करायला पाहिजे. बायबल काय सांगतं, 2 वचनामध्ये काय पाहायला मिळतं, ते रोज रोज माझ्याकडे येतात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न व सोडणाऱ्या, आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते महत्त्वावर रास निर्णय ते मागतात. माझ्याजवळ येऊन राष्ट्र निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. देवाची समीपता, देवाची सहभागिता, देवाची समीपता ते जाणू इच्छितात. आम्ही उपास करीतो. आता काय सांगायचं परमेश्वर, बघा आम्ही, आता ते लोक म्हणत आम्ही उपास करीतो, हे तू का पाहत नाहीस. हे तू का पाहत नाही. कधी तुम्ही बोललो का देवाला असं उपास केल्यानंतर ना, हे कोण बोलते माहितीये का, कोण बोलते ते लोक माहितीये का, कोण बोलते सांगा बरं मला. ज्या लोकांचा उपास मान्य होत नाही, ज्या लोकांनी उपास केलेला आहे परंतु त्यांचा उपास मान्य होत नाही ना, ते लोक काय करतात, देवाजवळ कंप्लेंट करते. आता इथे कंप्लेंट करायला बघा काय म्हणतात त्यांनी. आता देवाला म्हणत आहेत ना, काय म्हणत आहेत, ते माझ्याकडे येतात, राष्ट्र निर्णय मागतात, आणि काय म्हणायला लागले ते, आम्ही उपवास करीतो. आम्ही उपवास करीतो, हे तू का पाहत नाही. हे तू का पाहत नाही. आम्ही आपल्या जीवास पिडा देतो. आम्ही आमच्या जीवाला पिडा करीतो, हे तू का लक्षात आणत हे नाही. तू का लक्षात आणत नाही. पहा, आता थांबा जरा. आता त्यांनी काय म्हणत आहे, देवाजवळ येऊन. कुठले लोक आहेत ते,
उपास केलेले आहेत पण त्यांचा उपास मान्य झाला नाही ते लोक. मग ते देवाला म्हणते, देवा आम्ही 40 दिवस उपास केला, आम्ही प्रार्थना केली, आम्ही असं केली, तू का बघितलं नाही? आम्ही प्रार्थना केली, आम्ही आरोळी मारली, आमच्या जीवाला किती पीडा दिली, आमचं वजन 60 किलो होतं, उपास केल्यानंतर 55 किलो झालं. तर उदाहरण तू का बघितलं नाही? कुठले लोक आहेत हे जे उपास त्यांचा मान्य झाला नाही, पण ज्या लोकांचा उपास मान्य होतो ना ते लोक कधीच असे कंप्लेंट करत नाही. हालेलुया. काय करतात ते देवाला धन्यवाद देते. हे मान्य न झालेले लोक आहेत. मग देव काय म्हणतो बघा अशांसाठी, हा पहा आपल्या उपवासाच्या दिवशी आता बघा, पहा आता उपास त्यांचा आहे. पहा कुठं पहा? देवाच्या वचनात जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं तितके काय झाले? प्रकाशित. म्हणून पाहायचा मी, मनुष्याकडे कधीच पाहायचं नाही. मनुष्याकडे कधीच पाहायचं नाही. लक्षात ठेवा. कुणाकडे पाहायचं आम्हाला? देवाकडे, देवाच्या वचनाकडे, देवाच्या शब्दाकडे आणि पवित्र शास्त्रामध्ये पाहायचं. पहा आता देव बोलतो, पहा आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालू काय करता? आता उपास आहे तुमचा उपास आहे, तुमचा उपासाचा दिवस आहे आणि त्या उपासाच्या दिवशी तुम्ही काय करत आहे? कामकाज चालू मस्त काम करायला बोल तुम्ही पण काम करायला आणि काय करायला? दुसऱ्यांना बी सांगायला काम करायला. काय करायला? आम्ही पण काम करायला. आता मी पण, माझ्या हाताखाली पण भरपूर लोक आहेत. काय आहे? माझ्या हाताखाली भरपूर लोक आहेत. परंतु जसं हे उपासाचे दिवस चालू झाले ना, मी उपास चालू व्हायच्या 8 दिवसा अगोदरच मी काय म्हटलं, आता मी कुणाला कामाला लावणार नाही अजिबात. मी एकाला तिथं बोलवलं, माझ्या हाताखालचा जो व्यक्ती आहे ना त्याला बोलवलं, एक 40 दिवस, एक 2 महिने तू काय कर माहितीये का, अशा पद्धतीने तू काय कर त्यांना कामाला लाव आणि तू त्यांना काम सांग. कारण ते काम माझं आहे. मी तिथं साईडचा इंजिनियर आहे, माझं ते काम आहे. मी सांगितल्यावरच ते लोक काम करणार. पण त्यांना 2 महिन्याचं शेड्यूल काढूनच त्याला अगोदरच सांगून दिलेलं आहे मी. आणि तू या पद्धतीने काय करायला पाहिजे? त्यांना काम सांगायला पाहिजे. फक्त मी बघणार की ते लोक बरोबर काम करायला आहेत का नाही. मग मी तुला सांगणार, बघ त्यांनी असं काम केलेलं आहे, तर या पद्धतीने त्याला ते शेड्यूल काढून मी त्याला दिलं. का मी तसं दिलं माहिती आहे का? काय दिलं असेल तसं मी? कारण मला माहित आहे, जर मी उपास धरला आणि उपास धरल्यानंतर ना मग मी त्या मजुराला किंवा तो हाताखालचा लेबर आहे आणि जर त्यांनी चुकीचं काम केलं आणि चुकीचं काम केल्यानंतर ना माझा तो अधिकार आहे आणि मी जर त्याला ओरडलो, तू चुकीचं काम कशाला केलं, तुला माहित आहे का असं करायला नाही पाहिजे होतं. काय सांगतं देवाचं वचन? मान्य होत नाही. इथं बायबल काय सांगतं? तुमचा उपास आहे आणि तुम्ही उपासाच्या दिवसामध्ये काय करता? आपले कामकाज चालवता. आपले कामकाज चालवता. तुम्ही आपल्या सर्व तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडनं तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडनं काबाड कष्ट करून घेता. पहा तुमच्या उपासाचा परिणाम जर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करीता. तुम्ही काय करता? होते कटकटी. आता काम चुकीचं केलं काय होणार? मग कटकटी होणार, मला राग येणार. अरे त्यांनी चुकीचं काम केलं, दिवसभराचं काम होतं, जे काम करायला पाहिजे होतं ते काम केलं नाही, चुकीचं काम केल्यानंतर काय होणार? मग राग येणार, कटकटी होणार. म्हणून काय सांगतं? तुम्ही काय करता? राग करता, कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करिता तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे तुमचे नाही. हल्लीचे उपवास आहेत असं नाही. आता या गोष्टी होणार उपासामध्ये. मग मी काय करायला पाहिजे? आणि शिकायला पाहिजे. जसं देवाच्या आत्म्याने मला शिकवलं. काय केलं? देवाच्या आत्म्याने शिकवलं. आता उपासाच्या दिवसामध्ये या जर गोष्टी मी केलो आणि मग देवाच्या जवळ जाऊन मी थांबलो आणि मी प्रार्थना केलो, हो जय जयकार गाणं म्हणलो, वचन वाचलो आणि मग देवाच्या जवळ प्रार्थना केल्यानंतर ना देव पण काय म्हणणार? तू लय छान आहे, मला माहिती आहे तू दिवसभरात काय काय केलं. दिवसभरात तुला उपास होता, उपासामध्ये मी तुला काय करायला सांगितलं होतो आणि तू काय केलं मला चांगलं माहिती आहे. माझ्याकडून म्हणतो का माझा उपास मान्य करून घे? देव करेल का मान्य? असं बायबल सांगतं. मी सांगत नाही, माझ्या मनाचं कधीच बोलत नाही. लक्षात घ्या. हालेलुया. काय सांगतं? मग जर उपास आम्ही केलेला आहे ना, मग आम्ही समजून घ्यायला पाहिजे, आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे की जो मी उपास करत आहे तो उपास माझ्या उत्पन्न करणाऱ्याला, माझ्या निर्माण करण्याला तो उपास माझा काय आहे? आवडणारा आहे का नाही? जर माझ्या निर्माण करताना मला ज्या पद्धतीने उपास करायला सांगितलेलं आहे, ज्या माझ्या देवाने मला उपास करायला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने जर मी उपास करणार ना तर मला सांगायची गरज नाही, माझा उपास मान्य करून घे. ऑटोमॅटिकली काय होणार? आमचा उपास का? कारण ते
सोडाव्या. उपासाच्या दिवसामध्ये काय करायचं आता? दुष्टतेच्या दुष्टतेच्या बेड्या तोडावे, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडावे, जाचलेल्यास मुक्त करावे, जे जाचलेले आहेत त्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, सगळे जोखड मोडावे. येशूच्या नावात, येशूच्या वचनामध्ये सगळे जोखड मोडावे. हाच मला पसंत असा उपास नव्हे काय. हाच देवाला, हाच उत्पन्न करणाऱ्याला पसंत पडणारा उपास नाही काय, असं कोण सांगत आहे? आता उपासाच्या दिवसामध्ये 4 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कुठल्या 4 गोष्टी? एकाच वचनामध्ये 4 गोष्टी आहेत. काय सांगतात? आताचं वचन वाचू आपण. नंबर 1, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. काय केलं पाहिजे? पहिलं, दुष्टतेच्या बेड्या तोडायला पाहिजे. आम्ही समजायला पाहिजे दुष्ट कोण आहे. म्हणजे त्या दुष्टाने काय केलेलं आहे? बांधलेलं आहे. आता सैतानाने कशामध्ये बांधलेलं आहे? नंबर 1, पापामध्ये बांधलेलं आहे. मग तुम्ही काय करायला पाहिजे? जे तारण आम्ही प्राप्त केलेलं आहे, जे तारणाचं वचन आम्ही ऐकलेलं आहे ना, ते वचन जेव्हा आम्ही सांगायला पाहिजे. जर त्या वचनाच्या द्वारे त्या लोकांनी तारण प्राप्त केलं, ऑटोमॅटिकली सैतानाच्या बंधनाबद्दल तो काय होतो? सुटतो. म्हणजे दुष्टतेची बेडी तुटली जाते. कारण सैतानाने मनुष्याला पापाच्या बंधनामध्येच बांधलेलं पहिलं. म्हणून काय सांगते? इथे यशाला प्रकटीकरण होतं. आणि यशा काय म्हणतो? नंबर 1, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. नंबर 2, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या. जुवाच्या दोऱ्या सोडाव्या. कुठल्या जुवामध्ये आहे? आम्ही जगात चालत असताना पापाच्या जुवामध्ये आहे, दुःखाच्या जुवामध्ये असेल, संकटाच्या जुवामध्ये असेल, आजाराच्या जुवामध्ये असेल, नाना प्रकारच्या जुवामध्ये आम्ही असेल. परंतु जेव्हा आम्ही जाऊन देवाचं शुभवर्तमान, देवाचं वचन ज्या वेळेस आम्ही सांगणार ना, ऑटोमॅटिकली त्या वचनाच्या द्वारे काय होणार? त्यांच्या बेड्या तुटणार आणि जुवाच्या बेड्या पण काय होणार? सोडणार. नंबर 2 झाला. नंबर 3, जाचलेल्यास मुक्त जे करावे. जाचलेले लोक आहेत, रंजलेले, गांजलेले, बायबलमध्ये भरपूर लोक आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने भरपूर जाचलेल्या लोकांना, गांजलेल्या लोकांना, रंजून गेलेल्या लोकांना काय केलं? देवाचं वचन सांगितलं, स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांना काय केलं? मुक्त केलं. नंबर 4 काय सांगतं? सगळे जोखड मोडावे. सगळं जोखड मोडायला पाहिजे. हालेलुया. जेव्हा तुम्ही सगळे जोखड, जो व्यक्ती बंधनामध्ये, जे लोक जोखडमध्ये बांधलेले आहेत, जे लोक सैतानाच्या बंधनामध्ये बांधलेले आहेत, अशा लोकांना जाऊन ज्यावेळेस तुम्ही सुवार्ता सांगणार ना, या सर्व गोष्टी तुम्ही करणार. देवाचं वचन सांगतं. मग देव काय म्हणतो? मला तो पसंत पडणारा उपास नव्हे काय. या 4 गोष्टी जर आम्ही करणार ना, तर ऑटोमॅटिकली हा उपास देवाला काय होणार आहे? मान्य होणार आहे. आमेन. पुढे काय सांगतं बघा. आता पद्धत आहे, अजून काय काय लिहिलेलं आहे बघा पुढे. तू आपले अन्न भुकेल्यास. आता उपासामध्ये काय करायचं आहे? आता हे तर सर्व करायचंच आहे. हे भरपूर नियम अटी आहेत. आता उपासाच्या दिवसामध्ये काय करायचं आहे? तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे. काय करायला पाहिजे? भुकेल्यांना वाटायला पाहिजे. भरपूर लोक ह्या सर्व गोष्टीमध्ये काय काय गोष्टी घेतात. आता भरपूर ठिकाणी या 40 दिवसाच्या उपासामध्येच काय करतात? अन्नदान करतात. आपण काय करू? हे उपास आहेत, बायबलमध्ये असतं, फक्त एकच वचन करते. काय केलं? भुकेल्याला काय केलं तुम्ही? अन्न द्या. अन्नदान करू आपण. पण त्याच्यावर पण वचन आहे ना, त्याच्यावर पण काय लिहिलेलं आहे? दुष्टतेच्या बेड्या तोडायला पाहिजे, जुवामध्ये त्यांना पण सोडायला पाहिजे, जे जाचले त्यांना मुक्त करायला पाहिजे, जे बंधनामध्ये त्यांना पण काय करायला पाहिजे? मोकळं करायला पाहिजे. परंतु इथं आल्यानंतर काय करते? काय करा? जे भुकेले आहेत त्यांना काय करायला पाहिजे? अन्न द्यावे. जे भुकेले आहेत त्यांना तू अन्न खावायला दे. तू लाचारास, तू लाचारास, निराश्रितास, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे. आपल्या घरी घेऊन जायला पाहिजे. उघडा दृष्टीस पडल्यास तुझ्या डोळ्याला कोण उघडा दृष्टी पडला, त्यास वस्त्र द्यावे. त्याला तू काय करायला पाहिजे? वस्त्र द्यायला पाहिजे. तू आपल्या बांधवाला तू आपल्या भावाला, तोंड लपवू नये. तू आपल्या भावाला काय करायला पाहिजे? तोंड लपवू नये. हाच तो उपास नव्हे का. आज तो उपास नव्हे काय? आता परमेश्वराने सांगितलं उपासामध्ये काय काय करायचं. आता उपास आहे आणि समजा उपास असताना माझ्या दृष्टीस कोणी पडला उघडा, तर मी काय करायला पाहिजे? एक शर्ट त्याला द्यायला पाहिजे. अजून काय करायला पाहिजे? जे कोण मुखामध्ये आहेत, जे कोणी ज्यांना कोण गोरगरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे अन्न नाही आहे, त्यांना काय करायला पाहिजे? अन्न पण द्यायला पाहिजे. अजून काय सांगतं? बांधवाला तोंड अजून काय करायला पाहिजे? जे भावरूक असतील त्यांना काय करायला पाहिजे? तोंड लपवायचं नाही. आपण करतो का नाही? एक आणि